नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकतो फायनली या ठिकाणी ट्रेन आलेली. मी सध्या आहे रायमो रेल्वे स्थानकावरती. आता सध्या इथं मागे रायमो रेल्वे स्थानक आहे आणि सध्या रायमोमध्ये ट्रेन उभा आहे. नवीन ट्रॅक घेऊन आलेली. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं, कारण की ट्रॅक रायमो रेल्वे स्टेशनला आलेली आहे. सध्या आपण पाहू शकतो समोर या ठिकाणी ट्रेन सध्या उभा आहे. आणि सध्या जर बघितलं मित्रांनो, आता हे समोर जे आपण रेल्वे ट्रॅक पाहतोय, तर हा रेल्वे ट्रॅक मित्रांनो बीडच्या दिशेने चालला आहे, नवगुण राजुरी रेल्वे स्थानकाकडे. आणि समोर जर बघितलं तर पटरी मित्रांनो, नवीन जी ट्रॅक ही घेऊन आली ती ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. 60 मीटरची जी पटरी असते ही पटरी या ठिकाणी टाकण्यात आलेली. आणि पहिले ज्या मित्रांनो जर समोर बघितलं ट्रेन सिंगल इंजिन आहे. मागची जी ट्रेन आली तिला डबल इंजिन होतं. तर मित्रांनो लोड कमी आहे का जास्त हाऊस पॉवरचं इंजिन आहे ते त्यांनाच माहिती आहे. आपण समोर पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक घेऊन आलेली. आपण समोर जाऊन बघूया आता. मित्रांनो पाहू शकतो आपण समोर एक केवढं मोठं इंजिन आहे मित्रांनो. इंजिनचे पाहू शकतो केवढे मोठे चाक असतील, टायर असतील, जो इंजिनचे हॉर्न असतील. या ठिकाणी सध्या तरी या परिसरामध्ये कोणी नाही. मित्रांनो पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी ट्रेन उभा आहे. आता नवीन ट्रॅक घेऊन आलेली ही ट्रेन आहे मित्रांनो. सध्या रायमो रेल्वे स्थानकाला उभा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेन उभा आहे. आणि मित्रांनो ही जी ट्रेन आहे मित्रांनो, तर आता पुढे काही वेल्डिंगचे काम चालू आहे. नवीन जे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत त्याचे वेल्डिंगचं काम पुढं म्हणजे शिरापूर ह्या गावामध्ये सध्या काम चालू आहे मित्रांनो. ते काम पूर्ण झाल्यावरती ही ट्रेन पुढे जाणार आहे मित्रांनो. 10 किंवा 11 तारखेला ही ट्रेन पुढं जाईल. आणि नवगण राजुरी ते डायरेक्ट शिरापूर गाव ते डायरेक्ट बीडपर्यंत किंवा काकडीहिरा फाटा ह्या परिसरामध्ये ही ट्रेन पूर्ण खाली होईल मित्रांनो. ह्या ज्या ट्रॅक आहेत समोर, तुम्हाला ट्रॅक दाखवतो मी समोर जाऊन मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण ट्रॅक बघितल्या होत्या आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण रॅकमध्ये ठेवलेल्या ट्रॅक मित्रांनो. मित्रांनो रायमो परिसरामध्ये पूर्ण जे ट्रॅकचं काम असते ते संपूर्णपणे संपलेलं आहे मित्रांनो. आणि हे आहे रायमोचं रेल्वे स्थानक. या परिसरामध्ये फक्त रेल्वेचं जे कन्स्ट्रक्शनचे काम आहे तेच काम सध्या पेंडिंग आहे. आणि या ठिकाणी सध्या ट्रेन उभा आहे रायमो रेल्वे स्थानकापाशी. मित्रांनो जर बघितलं तर सध्या या ठिकाणी ट्रेन आता सध्या तरी उभा आहे. आणि हे रायमोचं रेल्वे स्थानकावरती सध्या ट्रेन उभा आहे. तर ही मित्रांनो काल 8 तारखेला या ठिकाणी येऊन उभा राहिलेली. आणि ही ट्रेन आता पुढचं 2 दिवसामध्ये पुढे जाणार आहे. म्हणजे शिरापूर गाव ते काकडीहिरा काकडीहिरा गावापर्यंत ही ट्रॅक आतरी तिथपर्यंत जाणार आहे. तिथून मित्रांनो जवळच बीड रेल्वे स्थानक आहे, तिथपर्यंत लवकरच काम पूर्ण होणार आहे. जवळपास सगळं काम पूर्ण झालेलं आहे. आणि थोडंसं काही काम पुढं पेंडिंग असल्यामुळं ही ट्रेन या ठिकाणी उभा आहे. आपण मागे जाऊन बघूया एक कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक हाताळले जात आहेत. अशा लांब अंतराच्या ट्रॅक आहेत मित्रांनो. 60 मीटर अंतराची ही एक ट्रॅक आहे मित्रांनो. जर बघितली तर सेल कंपनीची ट्रॅक असते मित्रांनो. ही जी ट्रेन आली ही छत्तीसगडवरून आलेली ट्रेन आहे. तिथून मित्रांनो हिची जी मॅन्युफॅक्चरिंग होती ह्या ट्रॅकची, त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होते. तिथून त्या कंपनीमधून ही ट्रॅक या ठिकाणी येते. जवळपास ओव्हरऑल सगळ्या भारतामध्ये जर पकडलं तर मित्रांनो छत्तीसगड राज्यामधूनच जवळपास ट्रॅक आणतात आणि
रेल्वेची ट्रॅक त्या ठिकाणी बनती. सेल कंपनीची ही ट्रॅक आहे. सेल कंपनी एक पूर्ण भारतामधील एक प्राईम कंपनी आहे. त्याची क्वालिटी पण चांगली आहे. प्युअर लोखंडापासून त्या ठिकाणी स्टील बनवलं जातं. त्यांच्यामध्ये बरेचसे त्यांचे प्रोडक्ट आहेत सेल कंपनीचे. अँगल असेल, चॅनल असेल, पाईप असेल किंवा ट्रॅक असतील किंवा TMT बार असेल, असे बरेचसे त्यांचे प्रोडक्ट आहेत. पाहू शकतो मित्रांनो, लांबपर्यंत मी आता चालत आलो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर लांबच लांब ह्या ट्रॅक आहेत आणि मी तुम्हाला शेवट पण दाखवतो. मित्रांनो, पूर्ण रायमो रेल्वे स्थानक परिसरामध्ये ही ट्रेन सध्या उभा आहे आणि ही समोरची जी बिल्डिंग पाहतोय आपण, रायमो रेल्वे स्थानकाची ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी पण काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत मित्रांनो. म्हणजे जवळपास मित्रांनो जर पकडलं तर बिल्डिंगचं काम पूर्णच झालं आहे. या ठिकाणी POP वगैरे सगळं तयार झालेलं आहे. POPचं काम पेंडिंग आहे आणि आपलं जे हे असतं प्लास्टर वगैरे ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं ह्या व्हिडिओ, रायमो रेल्वे स्टेशनच्या त्या टायमिंगला काम चालू होतं आणि आता जवळपास ते काम पूर्ण फायनली झालेलं आहे. आणि या ठिकाणी ट्रेन उभा आहे मित्रांनो आता रायमो रेल्वे स्थानकावरती. लवकरच प्रवासी ट्रेन या ठिकाणी येईल आणि मित्रांनो जर पकडलं तर 1-2 महिन्यामध्येच मित्रांनो आपलं बीडचं पूर्ण काम कंप्लीट होऊन बीडपासून ट्रेन धावणार आहे. मित्रांनो, मी आता एकदम शेवटच्या स्टॉपावरती आलो आहे. रेल्वेचं जे शेवटचं जे म्हणजे डबा आहे किंवा जे बोगी आहे त्या तिथं मी आलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण. आता ह्या समोर ट्रॅक आहेत मित्रांनो. ह्या सध्या म्हणजे लॉक बसवण्यात आले. हे पाहू शकतो आपण समोर अशा पद्धतीचे लॉक आहेत मित्रांनो. पटरी सरकू नये म्हणून प्रवासामध्ये असे लॉक बसवण्यात आले. ते लॉक काढले जातात आणि तिथून ही ट्रॅक त्या खाली रोलर पाहतो त्या रोलरच्या साह्याने पूर्ण हे करून पुढे खाली घेतली जाते. मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. ते पाहतो आपण मित्रांनो. म्हणजे खाली असे सिरियल असतात. त्या सिरियलप्रमाणेच हे पुढचे जे चाक असतात ते वरचे हे चाक फिरून हे जे रोलर आहे त्या रोलरला खालीवर केलं जातं. आणि हा आहे 2 बोगी जे बोगे आहेत ते या ठिकाणी एकमेकाला कनेक्टेड आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने कनेक्ट केले जातात. त्याच्यामधून ते ट्रॅक पास केली जाते मित्रांनो. असे 2 आहेत. 2 ट्रॅक सोबतच खाली काढल्या जातात. फायनली मित्रांनो पाहू शकतो शेवटचं जे ह्याच्यामधून पास करतात आणि नंतर ही ट्रॅक खाली ही ट्रॅक इथून अशीच त्या साईडला पुढे टाकली जाते मित्रांनो. सध्या या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर समोर ह्या ज्या ट्रेनमध्ये जी ट्रॅक आणली जाते ती ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे रायमो रेल्वे स्थानकामध्ये. मित्रांनो हे समोर तर पाहतो हे रायमो रेल्वे स्थानक आहे. हा रायमो रेल्वे स्थानकचा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. सध्या तरी एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो लवकरच ही ट्रॅक खाली करताना तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे मित्रांनो. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेवढं होईल तेवढं मित्रांनो शेअर करा, कमेंट्स करा. कोणाला काही विचारत असेल तर नक्कीच कमेंट्स करा आपल्या चॅनलला आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा मित्रांनो व्हिडिओ. थँक्यू, धन्यवाद.